मराठी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतचा सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य जीवनावर आधारित असा हा ऐतिहासिक चित्रपट नक्की कसा बनवला गेला आहे ह्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. त्यामुळे सर्वजण टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. चला तर पाहूया तो आपल्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही. टीझरची सुरुवात दमदार बॅकग्राऊंड म्युझिक आणि ग्रँड व्हिज्युअल्सने होते, ज्यामुळे सुरुवातीलाच चित्रपट ऐतिहासिक वातावरण तयार करण्यात यशस्वी होतो. किल्ले, युद्धाचे सीन, ॲक्शन सीन ह्यांचे चित्रण ग्रँड लेवलवर करण्यात आलं आहे. एका मराठी चित्रपटाचा विचार करता ते उत्तम जमून आलं आहे. मात्र हिंदी अथवा हॉलिवूडची तुलना होऊ शकत नाही, कारण चित्रपटाचं बजेट तुलनेने कमी आहे. या चित्रपटाचं बजेट 100 करोड असले तरीही त्यातला मोठा वाटा तगड्या स्टारकास्टच्या मानधनावरच खर्च झाला आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, सलमान खान असे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार आहेत. परिणामी चित्रपट निर्मितीसाठी पुरेपूर बजेट वापरता आलं नाही. त्यामुळे तानाजी, पद्मावत किंवा छावा यांसारख्या भव्य चित्रपटांशी तुलना केली तर राजा शिवाजी चित्रपटाचा स्केल थोडा लहान वाटतो. या हिंदी चित्रपटांनी VFX, सिनेमॅटोग्राफी आणि भव्य लढाई सीन्स ह्याचा दर्जा सेट केला आहे. जर आपण त्या दर्जाची अपेक्षा केली तर निराशा होण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रितेश देशमुख ह्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हे एक शिवधनुष्य आहे जे रितेशला पेलायचं आहे, कारण याआधी अनेक अभिनेत्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आधीच खूप उंचावलेल्या आहेत. शरद केळकरने तानाजीमध्ये शिवाजी महाराज अक्षरशः जिवंत केले होते. छावामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका इतक्या इंटेन्सिटीने साकारली होती की ती लेवल गाठणे सहज शक्य होणार नाही. त्यात रितेश देशमुख ह्याची ओळख प्रामुख्याने कॉमेडी आणि लाईट हार्टेड भूमिकांसाठी आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याची एक ठरलेली प्रतिमा आहे. ती इमेज ब्रेक करून शिवाजी महाराजांसारख्या गंभीर, पराक्रमी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व साकारण्यासाठी रितेशला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. टीझरमधून संपूर्ण पिक्चर क्लिअर होत नाही आहे, मात्र जो काही स्क्रीन टाईम रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज म्हणून वावरला आहे तो या भूमिकेत 100% प्रभाव टाकताना दिसत नाही. टीझरचा प्रभाव मर्यादित असतो, त्यामुळे अनेकदा टीझरमध्ये पात्राचा पूर्ण आवाका दिसत नाही. त्यामुळे चित्रपट पूर्ण पाहिल्यावरच त्याने केलेली मेहनत दिसून येईल. बाकी चित्रपटाचे कास्टिंग चांगले आहे, मात्र जेनेलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत पूर्णपणे मिसफिट बसतात. त्यांचा एक डायलॉग टीझरमध्ये आहे आणि तोही अत्यंत कृत्रिम वाटतो. बाकी चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे अजय अतुल यांचे संगीत. टीझरमध्येही त्यांची केलेली मेहनत दिसून येते. शिवाजी महाराजांसाठी त्यांनी तयार केलेली थीम अंगावर रोमांच उभा करते. अजय अतुल ह्यांच्या म्युझिकमध्ये ढोल, ताशे आणि पारंपरिक वाद्यांचा जबरदस्त वापर असतो. त्यामुळे या टीझरमधील अनेक प्रसंग भव्य दिव्य वाटतात. छावाच्या संगीतामध्ये जो मराठी टच मिसिंग होता तो इथे पाहायला मिळणार आहे. बाकी संपूर्ण टीझरचा विचार करता लोकांच्या मिक्स प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांना टीझर खूप आवडला आहे तर काहींना अजिबात आवडला नाही आहे. फक्त मराठी प्रेक्षकांचा विचार करता हा चित्रपट बनवायला रितेश देशमुखने प्रचंड मेहनत घेतली. या चित्रपटाचं चित्रीकरण रिअल लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. जिथे गरज होती तिथे भव्य सेट्स उभारण्यात आले होते. याशिवाय मराठीत प्रथमच आधुनिक VFX आणि दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. तसेच या सिनेमामध्ये बॉलिवूडमधील अनेक दमदार कलाकार पाहायला मिळणार आहेत. असा मोठा आवाका असलेला ऐतिहासिक विषय हाताळण्याची हिंमत आणि प्रयत्न केल्याबद्दल रितेशचं अभिनंदन केलं पाहिजे. मराठी सिनेसृष्टीसाठी अशा भव्य विषयांवर चित्रपट येणं ही खूप चांगली गोष्ट आहे. एकूण विचार करता राजा शिवाजीचा टीझरमध्ये अनेक गोष्टींची कमतरता जरूर जाणवत आहे. मात्र चांगले कलाकार आणि दमदार विषय यामुळे कथेची योग्य मांडणी झाल्यास हा चित्रपट खूप यशस्वी होऊ शकतो. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज होईल. त्यातून चित्रपटाची मांडणी समजण्यास मदत होईल. बाकी तुम्हाला हा टीझर कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.